चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत बेसनापासून बनणारा ढोकळा। याला जास्त वेळ नाही लागत। कोणी कोणी रव्यापासूनही ढोकळा बनवतं किंवा रवा आणि बेसन मिक्सही बनवतं, तेही खूप छान होतं। मी रवा बेसनचा पण तुमच्याशी शेअर नक्की करेल। आता एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, आपण मीठ टाकलेलं आहे, थोडीशी साखर आणि तेल टाकलेलं आहे आणि लगेच आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत बेसन पीठ। आता हे आपल्याला एकदम चांगलं असं मिक्स करायचं आणि हळद टाकून घ्यायची आहे। आता हळद माझी थोडीशी जास्त पडलेली आहे बघा। आता हे बघा, आपण पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात पाणी ठेवायचं आणि एक स्टँड ठेवायचं आणि याच्यामध्ये आपण मिक्स पिठामध्ये पण इनो टाकलेला आहे, डब्याला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे बेटर याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे। आणि नंतर आपल्याला चाकूच्या मदतीने बघायचं आहे आपला झाला आहे का तयार ढोकळा। आता हा आपला ढोकळा तयार झालेला आहे। आपण याला आता थोडंसं तेल टाकून मोहरीची फोडणी टाकून घेणार आहोत। मोहरी आपली तडतडली आहे आणि आपण कढीपत्ता टाकून याची आपण फोडणी करून घेतलेली आहे। आता हे आपण याच्यावर टाकून घेत आहोत चमच्याने आणि याला कट करून घेत आहोत। आता हा थोडासा लालसर झालेला आहे बघा, कारण याच्यामध्ये थोडीशी हळद जास्त पडली त्याच्यामुळे, पण एकदम स्पंजी झालेला आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कशी झाली आहे रेसिपी बघा आणि तुम्हाला ढोकळा आवडतो का हेही मला कमेंट